चालू. नमोबुद्धाय, जय भीम. हो ना. आपण आलो आहोत शिवाजी पार्क या ठिकाणी आणि खरोखरच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की तरुणांच्या हातामध्ये या देशाचा गाडा आहे. शिक्षणाच्या भरोश्यावरती जनजागृती या ठिकाणी करत असत. तसेच आपल्या सोबत आहेत सूर्यवंशी सर, जे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपूर्ण टीम आहे आणि त्यांचं खरंच काम खूप छान आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर सर काय तुमचं कन्सेप्ट काय? आमचं कन्सेप्ट असं आहे की आम्ही विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे. आणि इथे जो येणारा भीमसैनिक आहे, इथे जो येणारा कार्यकर्ता आहे, बाबासाहेबांना प्रेम करणारा, बाबासाहेबांना प्रेम करणारा, त्याला बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं कळले पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून असो, बोलण्याच्या माध्यमातून असो, गाण्याच्या माध्यमातून असो, सगळ्या माध्यमातून पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचा पुस्तकांचा स्टॉल सुद्धा आहे आणि आम्ही अशा ठिकठिकाणी उभे राहून वामनदादा कर्डकांचे, विलास घोगरेचे, शंतनू कांबळेचे यांचे गाणे म्हणून या लोकांना या समाजामध्ये काय प्रश्न आहे, बाबासाहेबांचा काय विचार आहे, तो पसरवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. नुसतीच बाबासाहेबांना वंदन नाही, तर त्या वंदनामागे बाबासाहेबांचा विचार काय आहे, जातीअंताचा विचार काय आहे, पितृसत्तांताचा विचार काय आहे, श्रीदास्यांताचा विचार काय आहे, वर्गांताचा विचार काय आहे, तो या लोकांना कळला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन आहे, ही आमची कन्सेप्ट आहे. आणि आपण बाबासाहेबांना वंदन काय करतो, बाबासाहेबांनी असं आपल्यासाठी काय काय केलंय हे सगळ्यांना माहिती आहे, पण विचार काय आहे तो पण त्यांना एकदा कळला पाहिजे. म्हणून आम्ही सगळे, आमची जी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची टीम आहे ती अशा ठिकठिकाणी जाऊन प्रबोधन करत असते. हे आमचं काम नाही, आम्ही हे अनेक वर्षापासून 1988 पासून करतो आहोत. आमचे सिनियर आहेत, आमचे येणारे ज्युनियर असतील, त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं ठरवून जाऊ, हे बॅकग्राऊंड तयार करून जाऊ, ग्राउंड तयार करून जाऊ, आणि ही आमची भूमिका आहे. सर तुमची झलक सरांच्याकडून आपण सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा आपण या ठिकाणी झलक पाहणार आहोत, बघूया. सर लाईव्ह आहे. वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला जलावली पाणी भीम, पाणी दे भीम, पाणी दे म्हणून वंदी भीम, म्हणून वंदी म्हणून वंदी मनुस्मृतीच्या छाताडावर, मनुस्मृतीच्या छाताडावर संविधान तू दिलं, न्याय स्वातंत्र्य समता दिली, न्याय स्वातंत्र्य समता दिली, म्हणून वंदे बाबासाहेबांना वंदन काय करतो, बाबासाहेबांनी तुमचे आमचे अधिकार संविधानामध्ये अंतर्भूत केले. या मनुस्मृतीच्या छाताडावर ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नाही, जगण्याचा अधिकार दिला नाही, त्या मनुस्मृतीच्या छाताडावर बाबासाहेबांनी संविधान दिलं, न्याय स्वतंत्र समता दिली. आणि म्हणून शाहीर म्हणतात, काळ्या रामा दर्शनासाठी आरे तू करील बाई भीम, आरे तू करील बाई भीम, स्वाभिमानाचा लढविला, स्वाभिमानाचा लढविला, या दलितांसाठी, या बहुजनांसाठी मुकनायक झाले. आणि म्हणून मुकनायक होऊन दूर, वाचा बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवायची. बाबासाहेबांची चळवळ काय आहे
बाबासाहेबांची चळवळ आहे जाती अंक, बाबासाहेबांची चळवळ आहे श्रीराष्ट्र अंक, बाबासाहेबांची चळवळ आहे वर्ग अंक. माणसाला माणूस म्हणून वागवलं पाहिजे, त्याचे सर्व अधिकार त्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांचा संघर्ष आपल्याला आज मागायला जिवंत ठेवावा लागणार आहे. आणि म्हणून जिवंत ठेवू चळवळीला, जिवंत ठेवू चळवळीला. धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत सुंदर असं जागर केलेलं आहे आणि बाबासाहेबांचंच वाक्य आहे की 100 पुस्तकं वाचून अभ्यास करण्यापेक्षा एका शायराचं गाणं त्या ठिकाणी समाज सुधारण्याचं काम करायचं. धन्यवाद संपूर्ण तुमच्या संपूर्ण टीमला. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल प्रकाशपुरा न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा मनोकामना. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. फ्लॅश करा.